सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। श्रीरामपूर नेवासा रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर काल गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात होऊन बेलापूर येथील 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला। कार्तिक भंडारी असे मृत युवकाचे नाव आहे। शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार विभागीय आयुक्त यांनी हातात घेतल्यापासून अनेक चांगले सकारात्मक बदल दिसून येत आहेत। विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार श्री शैनेश्वर देवस्थानात ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले। प्रशासक तथा विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार श्री शैनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर येथे शासनाची ई-ऑफिस प्रणाली अंमलात आणण्याची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत खर्डा पोलीस हद्दीत तरडगाव फाटा येथे विक्रीसाठी नेला जात असलेला सुमारे 9 किलो गांजा जप्त केलाय। या कारवाईत 3,46,475 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आलाय। तर या प्रकरणातील एक जण पसार आहे। खर्डा पोलीस ठाणे हद्दीत दुचाकीवरून 2 इसम गांजा विक्रीसाठी तरडगाव फाट्याच्या दिशेने येणार आहे अशी माहिती LCBच्या पोलिसांना मिळाली होती। नेवासा नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक यांनी संबंधित स्वच्छता व पाणी पुरवठा अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक 27 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष यांच्या दालनात आयोजित केली होती। मात्र बैठकीस उपनगराध्यक्ष शालिनीताई सुखदान व नगरसेवक आले असता दालन व नगरपंचायत इमारतीची स्वच्छता करण्यात आली नव्हती। याचा निषेध म्हणून उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयाखाली मंडप टाकून तेथे उपनगराध्यक्षांचे दालन सुरू केलं। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रावरी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान नोंदणी आणि यादीतील तपशील दुरुस्तीची मुदत मागील महिन्यात 24 जानेवारीला संपली। त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर 4,602 हरकती दाखल झाल्या। या दाखल हरकतींवर सुनावणी होऊन येत्या 7 फेब्रुवारी पर्यंत त्या निकाली काढण्यात येणार आहेत। त्यानंतर 14 फेब्रुवारीला अंतिम मतदान यादी प्रसिद्ध होणार आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। सायबर गुन्हेगारांना महिन्याच्या मोबदल्यावर स्वतःच्या नावाने उघडलेली बँक खाती वापरण्यास देऊन ऑनलाईन फसवणुकीस मदत केल्याप्रकरणी श्रीरामपूरमधील 5 जणांना दिल्ली सायबर क्राईम पोलिसांनी अटक केलाय। या खात्यामार्फत सुमारे 13 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा गुन्हा दिल्ली येथे दाखल झाला असून आरोपींना 72 तासाच्या ट्रान्झिट वॉरंटवर दिल्लीला नेण्यात आलाय। या प्रकरणी सायबर साऊथ वेस्ट दिल्ली FIR क्रमांक 24/2025 दिनांक 4 सप्टेंबर 2025 अन्वये BNS कलम 318 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी श्रीधर दिलीप इंगळे, आचिर्यन गोरक्ष कांबळे, अजिन मिरान शेख, प्रवीण जालिंदर, गुड दगड, विशाल दुर्गदास बच्छाल यांना अटक करण्यात आलाय। मुलास मारहाण का केली याची विचारणा केल्याचा राग आल्याने शिक्षक व इतरांनी पालकास मारहाण केल्याची घटना मंगळवारी संगमनेर खुर्द येथे एका विद्यालयात घडली। या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की तालुक्यातील खांडगाव परिसरातील वैदवाडी येथील सुरेश मारुती लोखंडे यांचा मुलगा मुकेश हा इयत्ता 6वी मध्ये संगमनेर खुर्द येथे एका विद्यालयात शिकण्यासाठी आहे। दिनांक 26 जानेवारी रोजी मुकेश या शाळेत विलास दशरथ गुंजाळ यांनी तोंडात चापटीने मारहाण केली होती। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याने त्यांच्यावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी राज्यातून आणि
राज्याच्या बाहेरून केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय, खासदार, आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादांना शेवटचा निरोप देण्यात आला। यावेळी जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादांना श्रद्धांजली वाहिली। लाडके नेते कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व बघत असताना सगळीकडं सर्व लोक दिसत आहेत तुम्हाला। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं कणखर असं नेतृत्व आपल्यातून केलं आहे आणि असा नेता पुन्हा होणे नव्हे एवढंच या ठिकाणी म्हणावं असं वाटतं। आमचा कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आदरणीय दादांनी रोहितदादांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 1000 कोटी देऊन 5 वर्षामध्ये जामखेडचं नाव असं बदलून टाकलं। खऱ्या अर्थानं लोकनेता आपल्यातून हरवला आहे आणि ही उणीव मला वाटतं सहजासहजी भरून निघणार नाही। आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली घडलेला नेता आणि राज्यभर असं त्यांचं असणारं कार्यकर्त्यांचं जाळं आणि काम करण्याची पद्धत आणि कामाचा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे। आम्ही कर्जत जामखेडच्या वतीनं मी अशी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना। आमचे लाडके असे नेते आणि आमच्या घरातील असे वाटणारे आमचे अजितदादा यांना आज श्रद्धांजली वाहताने अतिशय जड अंतकरणाने आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहोत। असा नेता आम्ही कधीही पाहिला नाही आणि हा आमचा व्यक्ती या काळातून निघून गेला आहे। परमेश्वराला एवढीच विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपल्या जवळ त्यांना जागी द्यावी आणि त्यांचे जे विचार आचार आहेत ते नक्कीच या महाराष्ट्र कधीही विसरणार नाही अशी आपणा सर्वांच्या वतीने श्रद्धांजली। आज या शोकाकुल वातावरणामध्ये जे आज दादांना श्रद्धांजली पूर्ण महाराष्ट्रभरातून लोक जे आलेले आहेत हे दादाचं काम त्यांचं नेतृत्व असा माणूस परत भविष्यात बी होणार नाही अशी खंत सर्व महाराष्ट्राच्या मनात आहे आणि ही पोकळी जी झालेली आहे ही कधीही महाराष्ट्रात पोकळी भरून निघणार नाही असं दुःखद घटनास्थळी आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच संपतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।